मैं भी चौकीदार हूँ हे गाणं भाजपाकडून सोशल मीडियावर व्हायरल झालंय। या गाण्यामुळे निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना दिलेल्या निर्देशांचा भंग होतोय अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुलाणी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच भाजपकडून मैं भी चौकीदार हूं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलंय। या गाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रणगाड्यावर बसलेले दाखवण्यात आलंय। निवडणूक प्रचारात किंवा जाहिरातींमध्ये लष्कराचा किंवा लष्करी साधनांचा कोणीही वापर करू नये असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगानं सर्वच राजकीय पक्षांना दिले होते। याबाबतची नोटीस 9 मार्च रोजी निवडणूक आयोगानं सर्वच राजकीय पक्षांना पाठवली आहे। तरीही नरेंद्र मोदींच्या मैं भी चौकीदार हूं या गाण्यामुळे या निर्देशांचा भंग होतोय अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुलानी यांनी निवडणूक आयोगाकडे दिली आहे। गेले 2 दिवस मैं भी चौकीदार हूं हे गाणं सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होत आहे। यूट्यूब सारख्या वाहिनीवरून देखील हे गाणं भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, खुद्द नरेंद्र मोदी यांनी देखील हे गाणं स्वतः ट्विट केलेलं आहे। या गाण्यामध्ये नरेंद्र मोदी हे रणगाड्यावर बसून रणगाडा गोल फिरत आहे अशी याच्यामध्ये क्लिप दाखवण्यात आलेली आहे। या गाण्याच्या या क्लिपमध्ये निवडणूक आयोगाच्या घातलेल्या आपल्या अटींचं उल्लंघन झालेलं आहे। 9 मार्च 2019 रोजी निवडणूक निर्वाचन आयोगानं सर्व पक्षांना एक नोटीस पाठवली, ज्यामध्ये आपण भारतीय लष्कराच्या कुठल्याही गोष्टीचा निवडणूक प्रचारामध्ये वापर करू शकत नाही असे निर्देश घातलेले असताना देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा प्रकारे याचा उल्लंघन केलं गेलेलं आहे। तौफिक मुलाणी यांनीही ऑनलाईन तक्रार दाखल केली असून याबाबत निवडणूक आयोगानं तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे।